सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे 53 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. विशाल पद्मिनीच्या घरी येतो. तिला उचलून बेडवर ठेवतो आणि तिची चेन त्याच्या शर्टच्या बटनात अडकते. विशाल तिच्या खूप जवळ असतो, त्यामुळे पद्मिनी खूप लाजून गेलेली असते आणि तो तिला म्हणाला, आता तुम्हीच सांगा ना, मी कोणता ऑप्शन निवडू. आणि आता पद्मिनीने तिचे मोकळे केस गुपचूप मानेवरून एका बाजूला घेतले आणि तिच्या गळ्यातून हुकमधून चेन काढण्यासाठी त्याला सुचवलं आणि पुन्हा लाजून मान वळवून बसली. खरं तर विशालला हे बंधन कधीच सुटू नये असं वाटत होतं. किती रोमॅन्टिक मोमेंट होती ती. आणि मग विशालने तिच्या गळ्याच्या पाठीमागे त्याचे दोन्ही हात नेले आणि आता पद्मिनी त्याच्या पूर्ण मिठीत आल्यासारखीच होती. भिजलेल्या वर्दीतून येणाऱ्या त्याच्या परफ्यूमच्या वासाने ती धुंद व्हायला लागली होती आणि तिची मान त्याच्या खांद्यावर आली. त्यानंतर तिला पूर्ण मिठी मारल्यासारखंच झालं होतं आणि फक्त आता तिचे हात त्याच्या भोवती नव्हते आणि तरीही तिचे हात उगीचच अस्वस्थ हालचाल करत होते, शिवशिवत होते त्याच्या भोवती मिठी मारायला. पण तिनं दोन्ही हातांनी साडी घट्ट पकडली आणि खूप खूप कंट्रोल केला स्वतःवर आणि अचानक जोरात वीज कडाडली आणि तिनं साहेब असं म्हणून दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली. तसा विशाल फार दचकला आणि तिने तिचे डोळे घट्ट मिठून घेतले. भिजलेल्या विशालचा पूर्ण छातीचा स्पर्श तिच्या छातीला झाला आणि त्याच्या अंगातून गरम गरम वाफा निघायला लागल्या. तो पुन्हा धापा टाकायला लागला. त्याचे हात मात्र तिच्या भोवती नव्हते आणि आता मात्र त्यालाही खूप मोह झाला होता. पण त्यानं पुन्हा तशाच हवेत असलेल्या त्याच्या मुठी आवळून घेतल्या आणि डोळे बंद केले. एकदा त्याच्या कोरड्या ओठांवरून त्यानं जीभ फिरवली. त्यानंही स्वतःवर खूप कंट्रोल केला होता. त्याच्या हाताच्या मुठी उघडायच्या आणि तिच्या गोऱ्या पाठीभोवती मिठी मारायला जायच्या, पण तो पुन्हा मुठी आवळून घ्यायचा, पुन्हा मुठी उघडायचा, पुन्हा आवळून घ्यायचा. असं त्यानं 3-4 वेळा केलं. तिची गोरी गोरी पाठ त्याला खुणावत होती आणि शेवटी त्याने डोळेच झाकून घेतले, कारण हे डोळेच सगळ्या अपराधांचा पाया असतात. डोळे काहीतरी असं बघतात आणि अपराध करायला भाग पाडतात. आणि मग हाताच्या मुठी आवळून डोळे झाकून तो मनातच म्हणाला, कंट्रोल विशाल, कंट्रोल. त्या घाबरलेल्या आहेत, पण तू चूक करू नकोस. आता खरंच ही इतकी रोमॅन्टिक मोमेंट होती की या सिच्युएशनला रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाए, हेच गाणं योग्य होतं. आणि आता हे गाणं जर कुठून तरी विशालनं ऐकलं असतं ना, तर आता विशालकडून चूक नक्कीच झाली असती. पण त्यानं खूप संयम ठेवला स्वतःवर आणि हळूच म्हणाला, मिस पल्लवी, काय होतंय तुम्हाला, सोडा ना. ती तशीच आणखीन त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, साहेब मला भीती वाटते वीज कडाडली की, अगदी लहानपणापासूनच. विशाल म्हणाला, अहो ती वीज घरात नाही येणार, डोंट वरी. तरीही ती त्याला सोडायला तयार नव्हती. तिच्या छातीचा स्पर्श त्याला खूप चेतावत होता आणि विशालची अवस्था आता फारच बिकट झाली होती. त्याचे शब्द आता गोठत चालले होते आणि तो हळूच म्हणाला, मिस पल्लवी, मी माझं काम करू का, तुम्ही मला सोडता का प्लीज. आणि पद्मिनी म्हणाली, नाही साहेब, खरंच मला भीती वाटते. आणि आता विशालला काहीतरी आठवलं. त्या लहान पद्मिनीला सुद्धा अशीच भीती वाटायची विजेची. खूप पाऊस पडत होता आणि ती एकदा घरी आली होती भर पावसात. तेव्हा रुद्र खूप तापला होता, म्हणून ती आईकडून औषध घ्यायला आली होती. तिचे आई वडील तर कायम रोजगारावर गेलेले असायचे. पावसात खेळून रुद्र तापला होता. ती घरी आली आणि वीज कडाडली आणि तिनं विजेच्या भीतीनं आईलाच घट्ट मिठी मारली होती. ती मिठी ती सोडतच नव्हती. हे सगळं लहान विशाल बघत होता आणि किती साम्य आहे ना पद्मिनी आणि पल्लवीमध्ये, असं त्याला वाटायला लागलं. आणि मग पुन्हा दुसरी वीज कडाडली आणि आता पद्मिनी भानावर आली आणि लाजली. तिने त्याच्या भोवतीची मिठी सोडली आणि विशालने हुकमधून तिची चेन काढण्याचा प्रयत्न केला. विशालच्या थंडगार बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला झाला
आता बाहेर कडाडणारी वीज तिच्या शरीरात चमकून गेली आणि पद्मिनीनं तिच्या हाताने तिची साडी पुन्हा घट्ट पकडली. आता इतक्या थंड वातावरणातही पद्मिनीला घाम फुटायला लागला होता. तिच्या हाताचे तळवे ओले झाले होते असं तिला वाटलं आणि विशालने तिच्या गळ्यातून हुकमधून चेन काढली आणि तिच्या गळ्यातूनही चेन काढून घेतली आणि आता त्या चेनसह तो तिच्यापासून दूर झाला आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती तशीच मूर्तिमंत अवस्थेत डोळे मिटून बसली होती. आणि मग पुन्हा त्यानं ती चेन त्याच्या बटनातून अलगद सोडवून घेतली आणि तिच्यासमोर पकडली आणि म्हणाला, हे घ्या मिस पल्लवी, तुमची अमानत. आणि आता लाजून चूर झालेली पद्मिनी त्याच्याकडे बघायलाच तयार नव्हती आणि तो सुद्धा काही क्षण तिच्याकडे बघत राहिला आणि हसून म्हणाला, अहो घ्या, पोलीस आहे म्हणून देतोय बरं का, चोर असतं तर अजिबात दिली नसती. कधीच चोरी केली असती असं म्हणून तो हसला. पण आता पद्मिनीला त्याच्या या मिश्किल बोलण्याचं हसू आलंच नाही. का कुणास ठाऊक, पण आता तिला लाज वाटत होती त्याच्याकडे बघायची आणि तिच्या डोळ्यात वेगळं काहीतरी होतं जे त्याला दिसेल म्हणून तिने खाली मान घालूनच त्याच्यासमोर हात केला आणि त्यानं ती चेन तिच्या हातात दिली. तसं त्याचं लक्ष तिच्या मनगटावर गेलं. काचेची बांगडी फुटून मनगटात घुसली होती आणि तिचं रक्ताळलेलं मनगट त्यानं पाहिलं आणि पटकन त्यानं तिचा हात पकडला. तसं पद्मिनीने त्याच्याकडे खूप आश्चर्यानं पाहिलं. विशाल म्हणाला, हे काय, काच लागली ना बांगडीची? पद्मिनी तशीच माल हलवून हो म्हणाली. आता विशालने तिच्या डोक्यालाही पाहिलं तर तिथेही थोडीशी खोच पडली होती आणि तो म्हणाला, मिस पल्लवी, फर्स्ट एड बॉक्स आहे? ती फक्त मान हलवून हो म्हणाली. तो म्हणाला, मिस पल्लवी, कुठे आहे फर्स्ट एड बॉक्स? आता ती काहीच बोलत नव्हती. तो म्हणाला, मिस पल्लवी, नुसती मान हलवून मला कसं कळेल? अहो बोला काहीतरी, रक्त येतंय तुमच्या हातातून. मग ती घसा साफ करून म्हणाली, तिकडे कपाटात आहे. आणि तो तिच्या कपाटात फर्स्ट एड बॉक्स घेण्यासाठी गेला. आणि आता त्याला तिथे तिचे सगळे इनरवेअर दिसले, घडी करून ठेवलेले. तसे विशालने पुन्हा डोळे मोठे केले आणि पटकन कपाटाचा दरवाजा लावून टाकला. आता तो खूप लाजला आणि तिथंच थांबला. थोड्या वेळाने ती म्हणाली, काय झालं साहेब, फर्स्ट एड बॉक्स तिथं नाही का? विशाल कसेबसे शब्द जुळवून म्हणाला, आहे ना, आहे, इथेच आहे. आणि मग मनातच म्हणाला, पण मी कसा घेऊ तो बॉक्स, कारण इथं आणखीन दुसरं बरंच काही आहे. आणि पुन्हा त्यानं कपाट उघडलं आणि हळूच एक डोळा उघडला आणि गडबडीत फर्स्ट एड बॉक्स घेऊन कपाट पटकन लावणार इतक्यात त्या बॉक्ससोबत त्याचा हात तिथेच असलेल्या तिच्या त्या सगळ्या खाजगी कपड्यांवर पडला आणि ते सगळे कपडे खाली पडले. आणि आता ते पाहून विशाल आणि पद्मिनी दोघेही भयंकर भयंकर लाजून चूर चूर होऊन गेले. ओ नो, किती मूर्ख आहे मी, हे काय केलं मी? मिस पल्लवी काय विचार करतील माझ्याबद्दल, असं म्हणून त्यानं ते सगळं पुन्हा डोळे मिटून उचललं आणि कपाटात टाकलं. तसंच कपाट लावून टाकलं आणि मग काही झालंच नाही असं दाखवत तो तिच्याजवळ गेला आणि तीही मी काहीच बघितलं नाही असं दाखवत होती. मग त्यानं तिच्या मनगटाला आणि डोक्याला मलम लावला आणि पट्टी बांधली आणि इतक्यात आच्छू करून विशालला शिंक आली आणि पद्मिनी म्हणाली, साहेब, तुम्ही सुद्धा खूप भिजलेले आहात, तुम्हाला सर्दी होईल, तुम्ही चेंज करता का? रुद्र आणि दामिनीच्या खोलीत रुद्राचे कपडे असतील, तुम्ही ते घाला. आणि विशाल म्हणाला, अहो नाही, नको, त्याची गरज नाही, मी आता निघेनच म्हणतो. आणि ती हिरमुसली पटकन बारीक तोंड करून म्हणाली, लगेच जाणार तुम्ही? थांबा ना. आणि तिच्याकडे बघून हसून विशाल म्हणाला, तुमची काय इच्छा आहे, मी जावं की इथेच थांबावं? असं म्हणत तो तिच्याकडे पाहत होता, तिच्या उत्तराची वाट बघत.
आणि ती काहीच बोलत नव्हती, फक्त गालात हसत होती. आणि तो म्हणाला, चला बाय, येतो मी. तशी ती म्हणाली, साहेब, अहो बाहेर खूप पाऊस आहे ना, तुम्ही अजून भिजाल. तो म्हणाला, मिस पल्लवी, मी गाडीतून आलोय, गाडीतून घरी जाईन आणि मला आता पेट्रोलिंग करायला जायचं आहे ना, चला येतो. असं म्हणत तो वळला आणि पुन्हा शिंकला. आणि ती थोडी रागवत म्हणाली, अग्निहोत्री साहेब, तुम्ही पार हट्टी आहात बरं का. हा घ्या टॉवेल आणि आधी ते डोकं पुसा बघू. आणि आता इतक्या पावसात कोण निघतं का घराच्या बाहेर, जे तुम्ही पेट्रोलिंग करायला जाणार आहात. आणि एक दिवस नाही गेला तर काही बिघडत नाही. आणि तिची ती हक्काची भाषा ऐकून त्याला थोडंसं हसूच आलं. तिनं त्याला टॉवेल दिला आणि तो डोकं पुसत पुसत म्हणाला, पण घरी तर जावं लागेल की नाही मला, इथं नाही थांबू शकत ना मी. ती म्हणाली, का नाही थांबू शकत, हे घर कोण्या परक्याचं थोडीच आहे, तुमच्या बहिणीचं घर आहे ना, आणि तुम्ही इथं राहू शकता. आणि आता विशालला अपेक्षा होती की तिनं म्हणावं, साहेब मी सांगते म्हणून तुम्ही इथे राहा, माझी इच्छा आहे की तुम्ही इथे राहावं. पण ती सरळ सरळ असं काही म्हणत नव्हती. आणि विशाल पुन्हा म्हणाला, तुम्ही बरोबर बोलत आहात, हे माझ्या बहिणीचं घर आहे, पण इथेच राहा असा आग्रह करायला माझी बहीण कुठं आहे इथं. आणि आता पद्मिनी गप्प बसली आणि मनात म्हणाली, यांना काही कळतच नाही की काय, मला काय म्हणायचं आहे ते. किती पाऊस पडतो आहे बाहेर, रस्त्यावर पाणी साचलं असेल आणि मध्येच कुठे गाडी अडकून पडली तर तर काय करायचं. आणि मग ती म्हणाली, साहेब पाऊस खूप आहे, म्हणून मला वाटतं की तुम्ही इथेच थांबा. असं ती म्हणाली. आणि तो म्हणाला, असं का, मग तुम्ही हे मला सांगताय की तुमच्या इच्छा व्यक्त करताय. आणि ती मनात म्हणाली, शी बाई, काय हे अग्निहोत्री साहेब इतके हुशार आहेत, पण एवढं पण त्यांना कळत नाही होय, का मुद्दाम करत आहेत. आणि ती डोळे झाकून म्हणाली, हो, माझी इच्छा आहे की तुम्ही पावसात भिजाल म्हणून तुम्ही इथे थांबावं. आता तो थोडा हसला आणि पुन्हा म्हणाला, पण का का मिस पल्लवी, मी भिजलो पावसात तर तुम्हाला काही हरकत आहे का. आणि ती म्हणाली, अहो, सर्दी खोकला ताप येईल ना तुम्हाला, आताच शिंक यायला लागली आहे. असं ती म्हणाली. इतक्यात विशाल आच्छू करून शिंकला आणि ती हसून म्हणाली, बघा सत्य आहे की नाही, आता तुम्ही जाणार नाही, कळलं. तो मोठ्यानं हसायला लागला आणि म्हणाला, सगळे कायदे तर बायकांच्या बाजूने आहेतच, पण आता हा कौलही तुमच्याच बाजूला लागला. पण तरीही मी नाही थांबणार. आता तर तिनं आश्चर्यानं डोळेच मोठे केले आणि म्हणाली, का, आता काय झालं. तो म्हणाला, बाहेर पाऊस आहे, रस्त्यावर पाणी साचलं आहे, मला सर्दी झाली आहे, ही सगळी कारणं मला कळली, पण तरीही मी इथं का राहावं असं तुम्हाला वाटतंय, ते खरं आणि मुख्य कारण काय आहे हे मला अजून कळलं नाही. आता विशालला तिच्या तोंडून काहीतरी वेगळं ऐकायचं होतं, पण ती कशी बोलणार ना. आणि तो म्हणाला, सांगा मिस पल्लवी, तुम्हाला माझी इतकी काळजी का वाटत आहे. आणि आता ती म्हणाली, मग तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत पावसात भिजत का आलात, त्याचं कारण आधी मला सांगा. आणि तिनं विशालला त्याच्याच शब्दात पकडलं आणि तो गप्प बसला. आणि मग ती म्हणाली, सांगा ना साहेब, तुम्ही का आलात इथे, माझी का काळजी वाटली तुम्हाला. आणि तो चाचरत म्हणाला, ते मी माणुसकी म्हणून आलो. आणि मग ती म्हणाली, अच्छा, मग मी सुद्धा माणुसकी म्हणूनच तुम्हाला इथे थांबा म्हणते, मग तुम्ही का ऐकत नाही. आणि विशाल म्हणाला, मिस पल्लवी, तुम्ही तर मला स्पीचलेस करून टाकलं. मग ती हसून म्हणाली, मग आता कपडे चेंज करा आणि रुद्रदामिनीच्या रूममध्ये जाऊन झोपा. आणि तो म्हणाला, ओके. असं म्हणून त्यानं तिच्यासाठी पुन्हा पाणी आणून दिलं आणि म्हणाला, मिस पल्लवी, घरात छत्री आहे का, मला थोडं गाडीकडे जायचं होतं. ती म्हणाली, का, तुम्ही खरंच निघालात की काय. तो म्हणाला, नाही जाणार, मला माझी बॅग आणायची आहे. मग तिनं त्याला छत्री दिली आणि तो कपडे चेंज करून आला. पण त्यानं रुद्रचे कपडे नव्हते घातले. त्याच्या गाडीमध्ये त्याचा एक शिल्लकच ड्रेस असायचा, तोच त्यानं आणून घातला.
आणि ती म्हणाली, साहेब तुमचं प्लॅनिंग तर अगदी परफेक्ट असतं हो. तुम्हाला कसं माहीत की आज तुम्ही इथे असे राहायला याल? आणि तो हसून म्हणाला, अहो हे माझं नेहमीचं आहे. आम्हाला नेहमी अचानक कुठेही बाहेर जावं लागतं. कधी कधी तर ऑर्डर आली तर पोलीस स्टेशनमधून इकडच्या इकडंच निघावं लागतं. वेळही नसतो घरी जायला. मग कधी कधी बाहेर जावं लागतं, तर आणीबाणीच्या काळात कधी कधी रस्त्यावर पण राहावं लागतं. आणि मग असं आपली एक बॅग जवळ असतेच. काही गरजेचं साहित्य असतं त्यात. ब्रश, साबण, टॉवेल, एक ड्रेस आणि शॉल. मग ती बॅग जवळ असली की काहीच अडचण येत नाही. आणि पद्मिनी म्हणाली, हे बाकी अगदी बरोबर आहे हां तुमचं. तुम्हा लोकांची ड्युटी म्हणजे खूपच हार्ड असते आणि त्यात तुमच्यासारखे प्रामाणिक ऑफिसर म्हटल्यावर तर काही विचारूच नका. विशाल हसून म्हणाला, थँक्यू स्तुती केल्याबद्दल. मग तो म्हणाला, तुम्ही आता झोपा. गुड नाईट. आणि काही हवं असेल तर मला हाक मारा प्लीज. मी बाहेर सोफ्यावरच झोपणार आहे. ती हसून म्हणाली, हो पण साहेब तुम्ही रुद्र आणि दामिनीच्या रूममध्ये झोपा ना. नाहीतर त्यांच्याच रूमच्या शेजारी दुसरी रूम आहे तिथे झोपा, पण सोफ्यावर नका झोपू प्लीज. आणि विशाल तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, आणि रात्री जर काही एमर्जन्सी आली तुम्हाला तर ती मला कशी कळेल? आणि मी आता तुमच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही, कारण मला आता तुमची खूप काळजी वाटते. आणि आता त्याचं ते बोलणं ऐकून पद्मिनीला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती म्हणाली, साहेब हे तुम्ही काय बोलताय? आणि आता तिचा तो चेहरा पाहून विशाल पुन्हा सावरत म्हणाला, अहो तसं नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमच्यासारख्या पेशंटची काळजी घेण्यासाठी कोणीतरी सतत जवळ असणं गरजेचं असतं. म्हणून मी आहे इथेच सोफ्यावर. ती म्हणाली, पण तुम्ही तर पोलीस आहात. तुम्ही तर झोपेत सुद्धा सावध असता. मग मला काही झालं तर तुम्हाला ऐकू येईलच की. तुम्ही सोफ्यावर नका झोपू, रूममध्ये झोपा. आणि विशाल पुन्हा तिच्या नजरेत नजर मिसळून म्हणाला, तुमचं बरोबर आहे. पोलीस सावध झोपत असतात, पण कधी कधी कोणीतरी सुंदर मुलगी स्वप्नात येते आणि स्वतःबरोबर वेगळ्याच जगात घेऊन जाते. मग तेव्हा या जगाचा विसर पडतो. मग काय करायचं? आणि पद्मिनी हसायला लागली आणि म्हणाली, साहेब तुम्हाला अजून तिची स्वप्न पडतात. आणि विशाल हसून पण म्हणाला, पडणारच ना मिस पल्लवी. शेवटी मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम केलंय हो. मिस पल्लवी, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? असं त्यानं तिला विचारलं. आणि ती दचकून म्हणाली, नाही नाही, अजिबात नाही. तो म्हणाला, अहो इतकं दचकायला काय झालं? प्रेम ही भावना खूप निर्मळ आणि निरागस असते. मिस पल्लवी बघा ना, किती विचित्र आहे ना हे प्रेम. जे आपण जगभर शोधतो ते आपल्या जवळ असतं पण दिसत नाही. आणि कधी कधी खूप लांब असतं पण ते जवळ आहे असं वाटतं. मन त्याला बघण्यासाठी इतकं तरसत असतं की जसं तापलेलं वाळवंट पावसाच्या एका थेंबासाठी तरसत असतं. कधी कधी महापूर आल्यासारखं येतं आणि सगळं वाहून घेऊन जातं. तर कधी बिंदू बनून पडतं आणि धोक्यासारखं दाटून येतं आणि समोरचं जग दिसू देत नाही. ते कितीही प्राशन केलं तरीही तहान भागत नाही. असं जगावेगळं असतं प्रेम. कधी एक विचित्र भूक असते, तर कधी एक सुंदर हवी हवीशी वाटणारी गोड वेदना असते. प्रेमात पडल्यावर कधी कधी असं वाटतं की आपल्याला सगळं मिळालं, पण कधी कधी असं वाटतं की आपण सगळंच गमावून बसलो आहोत. सगळ्यांमध्ये असूनही आपण एकटेच आहोत असं वाटतं ते प्रेम. आणि कधी कधी एकटे असूनही आपण एकटे नाही, आपण पूर्ण आहोत ही भावना मनाला स्पर्श करून जाते ते प्रेम. बरं ते जाऊ द्या, तुम्ही नाही समजणार हे सगळं मिस पल्लवी, कारण प्रेमात पडल्याशिवाय समजू शकत नाही कोणी. असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्याची ती प्रेमाची परिभाषा ऐकून तिला भरून आलं होतं. आणि ती म्हणाली, साहेब तुम्ही खरंच तिच्यावर इतकं प्रेम करता? किती नशीबवान आहे ना ती. आणि विशाल म्हणाला, हो मी करतो तिच्यावर प्रेम, पण मिस पल्लवी मी आता माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार केला आहे. चला, गुड नाईट. पण ती तरीही तशीच बसली होती, डोळ्यात अश्रू घेऊन.
त्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाला, हॅलो, काय विचार करताय? तुम्हालाही कोणासोबत प्रेम व्हायला लागलं आहे की काय? तशी ती फार गोंधळली. नाही असं म्हणाली. विशाल खूप हसला, अगदी दिलखुलास, आणि म्हणाला, अहो गंमत केली, ओके बाय, आणि तो निघाला. तशी ती म्हणाली, अहो, पण साहेब म्हणायचं तिच्या तोंडातून राहूनच गेलं आणि विशालनं तिच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाला, मिस पल्लवी, तुम्ही मला फक्त अहो म्हणाल का? आणि हे ऐकून पद्मिनी फार चकित झाली आणि म्हणाली, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि विशाल लाजून म्हणाला, नाही नाही, काही नाही, कुठं काय, असं म्हणून तो बाहेर आला आणि त्यानं स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतली आणि म्हणाला, मूर्ख, नॉनसेन्स, कंट्रोल कर म्हणतो ना तर कंट्रोल कर. आणि इकडे पद्मिनी मात्र त्यानं पकडलेला हात आणि त्याची मिठी आठवत गालात हसत होती आणि मनातच म्हणाली, अहो साहेब